राज्याचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या आदेशाने पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत। त्यांचे आदेश प्राप्त झाल्याच्या नंतर शिवसेना आणि शिवसेनेशी अंगीकृत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना त्यांचे नियुक्तीचे आदेश आपण या ठिकाणी दिलेले आहेत। आणि आदेश दिल्याच्या नंतर युवा सेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी निश्चय केलेला आहे की येणाऱ्या महिन्याभराच्या आत पाचोरा आणि भडगाव तालुक्यातून किमान 1,00,000 सभासदांची नोंदणी शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या माध्यमातून करू, अशा पद्धतीचा निश्चय शिवसेनेच्या, युवासेनेच्या आणि महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। मी राज्याचे मुख्य नेते आणि युवा सेनेचे नेते आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांना आश्वासित करतो की आम्ही केलेला निश्चय हा जून एंड पर्यंत 100% पूर्ण करून 1,00,000 सभासदांची नोंदणी या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात करू, अशा पद्धतीची ग्वाही आपल्या माध्यमातून माननीय दोघेही नेत्यांना या ठिकाणी देतो। याच्याबरोबरच आमच्या ज्या आता तालुकास्तरीय नियुक्त्या झाल्या, या तालुकास्तरीय नियुक्त्या झाल्याच्या नंतर सगळ्यांनी 25 तारखेच्या आत 100% नियुक्त्या करण्याचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे सगळ्या अल्पसंख्याक आघाड्या किंवा शिवसेनेशी संलग्न असलेल्या जेवढ्याही संघटना असतील त्याच्या तालुका स्तरावरून निवड झालेल्यानंतर खालच्या सगळ्या नियुक्त्या येणाऱ्या 25 तारखेच्या आत होणार आहेत। आणि 25 तारखेला सगळ्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्तीपत्राचे आदेश आपण त्या ठिकाणी देणार आहोत। परंतु याच्या बरोबरच एक महत्त्वाचा विषय आणखी असा आहे की आज जी काही परिस्थिती भारत आणि पाकिस्तानची आपण सगळ्यांनी पाहिली, जो वार आपण सगळ्यांनी पाहिला, त्याच्यामध्ये मला वाटतं नवीन पिढीने एक नवीन जल्लोष या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या रूपाने खरोखर 56 इंचाची छाती दाखवून देण्याचं काम मला वाटतं पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं। आणि मोदी साहेबांच्या रूपाने या भारताची, हिंदुस्थानची जी आपली मिलिटरी आहे, त्या मिलिटरीनी दाखवून दिलं, संपूर्ण पाकिस्तानला नमोहरम करण्याचं काम आपल्या देशभक्तांनी केलं। आणि म्हणून जी काही राज्यभर, देशभर तिरंगा रॅलीचं नियोजन आपण पाहतोय, तो जल्लोष आपण पाहतोय, तो जल्लोष पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये करण्याचा निश्चय आम्ही शिवसेनेच्या वतीने केलेला आहे। भडगावला 24 मे रोजी सकाळी 10 वाजता तिरंगा रॅलीचं नियोजन केलेलं आहे आणि पाचोऱ्याला 25 तारखेला सकाळी 10 वाजता तिरंगा रॅलीचं नियोजन केलेलं आहे। याचं आयोजन जरी शिवसेना करत असली, याचं नियोजन जरी शिवसेना करत असली, तरी सुद्धा आम्ही आपल्या माध्यमातून या संपूर्ण सर्व पक्षीय, मग ते शिवसेना उबाठा असेल, भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा देशप्रेमी निपक्ष लोक असतील, या सगळ्यांना माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की आम्ही फक्त नाममात्र आहोत, आपण सगळेजण देशप्रेमी आहोत। आणि देशप्रेमी म्हणून या संपूर्ण पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये जी तिरंगा रॅली काढतो आहोत, ती तिरंगा रॅली एक अभूतपूर्व असावी म्हणून भडगाव तालुक्यात, भडगाव शहरात आपण 24 तारखेला सकाळी 10 वाजता न चुकता हजर होऊन आपलं देशप्रेम दाखवावं। त्याच पद्धतीने येणाऱ्या 25 तारखेला
सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन आपलं देशप्रेम दाखवून तिरंगा रॅली काढावी अशी आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।